हॅलो, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. कालचा प्रवास आणि समुद्रकिनाऱ्याची ओळख झाली, पण आज खरं कोकण अनुभवायला मिळालं. सकाळची शांत हवा, समुद्रावर पडणारी सूर्यकिरणांची सोनेरी झळाळी आणि निसर्गाच्या सानिध्यात सुरू झालेला प्रवास मन अगदी प्रसन्न करून गेला. आज घाई नव्हती, कोणतंही वेळापत्रक नव्हतं. फक्त प्रत्येक क्षण मनभर अनुभवायचा होता. समुद्रकिनाऱ्यावर निवांत चालणं, लाटांशी खेळणं, सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करणं आणि मध्येच थांबून निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवत, हेच आजच्या दिवसाचं खास आकर्षण होतं. कोकणाची खरी जादू त्याच्या साधेपणातच आहे. इथे प्रत्येक क्षण शांततेची जाणीव करून देतो. शहरात असताना वेळ कमी पडतो, पण इथे वेळ थांबल्यासारखा वाटतो. रात्री उशिरा झोपल्यामुळे आणि खूप दमल्यामुळे आम्ही सकाळी खूप लेट उठलो होतो. जवळपास 11च्या सुमारास आम्ही नाश्ता केला आणि मग सगळ्यांनी आवरलं. आम्हाला हॉटेलमधनं बाहेर पडण्यासाठी जवळपास 12-12:30 वाजले होते. मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही जाणार होतो, परत बीचवर जाणार होतो आणि एका मंदिरामध्ये जाणार होतो, जिथे सुवर्ण मंदिर आहे. तिथे सोन्याची मूर्ती आहे म्हणे गणपतीची, तिथं गेलो होतो. हे होतं आमचं हॉटेल आणि हा क्रिशाला एका तिथल्या दादाने आंबा दिला होता. त्याने तिच्यावर फोटो काढला आणि हा आंबा तिला गिफ्ट दिला. सो आम्ही हा घरी घेऊन जाणार होतो, कोकणातली खास आठवण म्हणून. तिथून मग आम्ही 12:30-1च्या सुमारास निघालो हॉटेलमधनं. उन्हाच्या झळा अशा लागत होत्या की काही बोलायलाच नको, असं वाटत होतं कुठेतरी पाऊस पडावा, एवढं गरम होत होतं कोकणामध्ये. आणि सुवर्ण गणेश मंदिरात दर्शन घेण्याचा योग आला. मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता जाणवली. गर्दी, गोंधळ आणि धावपळीपासून दूर बाप्पाच्या चरणी काही क्षण निवांत घालवताना मन प्रसन्न झालं. कोकणाच्या निसर्ग सौंदर्यासोबतच इथली आध्यात्मिक ऊर्जा देखील मनाला खूप जवळची वाटते. बाप्पाचं दर्शन घेताना एकच प्रार्थना केली, सुख समाधानी आपल्या माणसांचं कायमचं सुखरूप राहणं. प्रवासात सुंदर ठिकाणं भेटतात, पण काही ठिकाणं मनात कायमची घर करून राहतात. सुवर्ण गणेश मंदिराचा आजचा अनुभव तसाच काहीसा. मंदिरातून बाहेर आल्यानंतर मस्तपैकी गोळा खाल्ला, का तर प्रचंड गरम होत होतं आणि खूप छान वाटलं, गारगार एकदम. त्यानंतर मग आज आम्ही परत बीचवर जाणार होतो. काल फक्त समुद्राची ओळख झाली होती, पण आज त्याच्या प्रत्येक लाटेसोबत काही सुंदर क्षण जगायला मिळाले. सकाळी किनाऱ्यावर पोचल्यावर समोर पसरलेला अथांग समुद्र पाहून काही क्षण शब्द सुचले नाहीत. लाटांचा आवाज, चेहऱ्यावर येणारा थंडगार वारा आणि दूरवर दिसणारं क्षितिज, सगळंच इतकं सुंदर होतं की फक्त त्या क्षणात हरवून जावंसं वाटत होतं. समुद्रकिनाऱ्यावर चालताना प्रत्येक पावलासोबत मन आणखी हलकं होत गेलं. शहरातल्या धावपळीमध्ये आपण कितीतरी गोष्टींचा विचार करत असतो, पण इथे आल्यावर सगळे विचार कुठेतरी मागे पडतात. उरतो तर फक्त समुद्राचा आवाज आणि मनाला मिळालेली शांतता. आज भरपूर फोटो काढले, हसलो, फिरलो, लाटांशी खेळलो आणि काही क्षण फक्त समुद्रासमोर शांत बसून घालवले. त्या क्षणी जाणवले की आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्ये नसतो. कधीकधी तो अशा साध्या आणि निवांत क्षणांमध्ये दडलेला असतो. सूर्यास्त जवळ येत होता तसं आकाशाचे रंग बदलत होते. तिथून फिरल्यानंतर आम्ही जवळपास 3-3:30च्या सुमारामध्ये तिथून निघालो, का तर खूप भूक लागली होती आणि फक्त नाश्ताच केला होता. जेवण करायला जवळपास 4:30 ते 5 वाजले आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग तिथून निघाल्यानंतर आम्ही एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवलो आणि ही बघा कशी दूध पीत बसली होती. हिला पण खूप भूक लागली होती आणि तिला बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून मग तिला असं खाली झोपवलं होतं, म्हणजे तिला जरा थोडा वेळ बरं वाटेल. का तर मुलांना सारखं अंगावर घ्यायला पण नको वाटतं आणि त्यांना पण खूप अंगावर कंटाळा येतो. मग छानपैकी अशी पनीर चिली मागवली होती, का तर आज आम्ही व्हेजच खाणार होतो, का तर आज होता सोमवार. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हेजच जेवण जेवले होते सगळे. खूप छान जेवण होतं इथंसुद्धा. इथे आम्ही पनीर चिली, मसाला पापड आणि मिक्स व्हेज हंडी आणि मटर पनीर घेतलं होतं आणि रोट्या. खूप छान जेवण होतं इथलंसुद्धा. तुम्ही जर कोकणामध्ये किंवा दिवेआगरमध्ये आलात तर नक्की ट्राय करा. जेवण झाल्यावर आम्ही निघालो, का तर आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी, म्हणजेच रोहामध्ये, माझ्या पप्पांच्या गावाला. क्रिशा झाल्यापासून आम्ही इकडे आलोच नव्हतो. त्याच्यामुळे म्हटलं इकडं आलोच आहोत तर कुलदेवताचं दर्शन घेऊनच जावं. म्हणून मग देवासाठी आम्ही हार, नारळ आणि बाकीची मिठाई वगैरे घेतली आणि मग तिथून निघालो. रस्त्यामध्ये गर्दी नव्हती आणि हायवे छान असं वाटत होतं. संध्याकाळचा प्रवास करायला खूप छान वाटतं आणि सनसेट पण झाला होता. बघा कसं छान दिसते. दिवेआगरपासून आमचं गाव जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. तिथून आम्ही निघालो होतो जवळपास 5 वाजता आणि मला वाटतं 6:30च्या सुमारास आम्ही पोचलो. आणि गावाला आल्यावर खूप छान वाटलं, का तर खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा महिन्यानंतर मी
गावाला आले होते. त्याच्यानंतर तिथे फक्त माझी आजी राहते, आजी काकी. मग त्यांनी छानपैकी आमचा नाश्ता केला. ते करून झाल्यानंतर मग आम्ही ते पहिले देवाच्या पाया पडलो, दर्शन घेतलं. आणि ही आहे माझी आजी आणि हे आहे आमचं घर. मग देवाच्या पाया वगैरे पडलो. मग जवळपास गावातून आम्ही 7:30-8च्या सुमारास निघालो, का तर आम्हाला जायचं होतं पालीलासुद्धा. मला इकडे आलोच आहे तर गणपतीच्या पाया पडूनच जावा. पहाटेपासूनच मनात एक वेगळीच उत्सुकता होती, का तर मंदिराच्या परिसरात पोहोचताच वातावरणात जाणवणारी भक्ती, घंटानाद आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष मनाला शांत करून गेला. बाप्पाच्या समोर उभं राहिल्यावर प्रवासाचा सगळा थकवा कुठेतरी नाहीसा झाला आणि मन फक्त कृतज्ञतेने भरून आलं. काही ठिकाणं आपण पाहतो, काही ठिकाणं अनुभवतो आणि काही ठिकाणं मनात कायमची घर करून राहतात. पाली हे त्यापैकीच एक. इथे येऊन जाणवलं की प्रवास फक्त नवीन जागा पाहण्यासाठी नसतो, तर मनाला नवीन ऊर्जा देण्यासाठीही असतो. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना केली, आपल्या माणसांचे सुख, समाधान आणि आयुष्य नेहमी अशीच सकारात्मक राहू दे. तिथून निघालो आणि हे बघा किती छान वाटत होतं इथे. मस्तपैकी कलरफुल मिठाई होती इथे. आणि क्रिशा पण अजूनसुद्धा झोपलेली नव्हती, ती पण अशीच एन्जॉय करत बसली होती आज. हे बघा, सर्वात जास्त ही ट्रिप क्रिशानेच एन्जॉय केली, का तर ही तिची फर्स्ट ट्रिप होती आणि ती अजिबात दमलेली नव्हती. तिने सगळ्या ट्रिपमध्ये असं चांगलं खेळून खेळून एन्जॉय केलं होतं. संध्याकाळी आम्हाला भूक लागली होती, पण म्हटलं लाईटच खायचं, म्हणून आम्ही गेलो होतो कॅफेमध्ये. तिथे खूप खाल्लं. जवळपास लाईट म्हणता म्हणता एवढं खाल्लं की काय बोलायलाच नको. नंतर असं फुल झालं. लाईट म्हणून भरपूरच खाल्लं होतं, पण छान होते इथलेसुद्धा. टेस्ट खूप छान होती. बर्गर खाल्ला होता. मग त्याच्यानंतर आम्ही लोणावळ्यामध्ये जवळपास 11:30च्या सुमारास पोचलो. पण अजूनसुद्धा आम्हाला पुण्याला जायचं होतं, का तर आम्ही पुण्याला राहणार होतो. मग ह्यांच्या मावशीच्या मुलांना आम्ही तिथून सोडून जवळपास 12च्या सुमारास तिथून निघालो आणि मग आम्हाला पुण्यात पोहोचायला जवळपास 1:30 वाजले. सो असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.